सकाळी सकाळी उठून बाहेर आल्यावर पाहतो तर काय सगळा बाहेर धुराडाच झाला होता. आईला सकाळी सकाळी कोणी ऊस पेटवलाय. पोरगी मला म्हणती पप्पा ऊस नाही पेटवला, धुकं पडलंय धुकं. मी जेव्हा गच्चीवर टाकीतलं पाणी पाहायला गेलो बाया वावरात येलो होत्या. मम्मीचं रोप उपटून द्यायचं काम चालू होतं. मम्मीनं तोपर्यंत 7-8-10 जाळ्या रोपाच्या भरून ठेवल्या होत्या. मी त्याच्यानंतर दुकानावर जाऊन आलो. बाया कांद्याच्या वावरात जेवायला बसल्या होत्या. त्या बाईला वाटलं व्हिडिओ काढून राहिला, त्यांनी मस्तपैकी टोपी घातली. मी बायाला म्हणलो दाबून जेवा. माझ्या पोरीची काय वावरात गडबड चालू होती. मी तिला म्हणलो अगं काय ग माती माती खेळू राहिली. ती मला म्हणती मातीने खेळत वावरात कट टाकू राहिले. तिला जोडी श्रुती पण होती. मी त्यांना म्हणलो बरं आहे खायापुरतं काम करा. बाया पुढे कांदे लावित होत्या, पाठीमागं पाणी भरायचं काम चालू होतं. इथल्या विहिरीचं पाणी निघाल्यावर मी खालच्या मोटरीकडे आलो. मी विहिरीमध्ये डोकून पाहिलं, पाणी तर बखळ होतं. मग काय मी पेटीचं झाकण खोललं, दाबलं स्टार्टरचं बटन. मोटर चालू झाल्यावर तिथून निघालो. माझ्या पाठीमागे बी दिसते ना शाळेचं काम चालू आहे. बायाचे जेवण झाल्यावर बाया अशा कातून बी लागल्या, कधी कांदे लावून होतील आम्ही कधी घरी जाऊ. मोटर बंद झाली. मी खालच्या मोटरीकडे चाललो होतो. रस्त्यामध्ये सोमनाथ नाना ते उभे होते. त्यांच्या वावरात नेमका ट्रॅक्टर चालू होता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.